हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मंगळवार आहे. आमच्या इकडं मोडा राहतोय मंगळवारच्या दिवशी कामं नाही राहते, त्याच्यामुळे आज चाललो खाली टाकेतला देवदर्शनाला. मित्रांनो, आपण आलो आता सर्व तीर्थ टाकेत येते. तुम्हाला सर्व तीर्थ दाखवतो टाकेतचं. तिथे मंदिरच जायचं पहिले हातपाय धुवायला लागतो. पहिलं खाली ना हातपाय धुवायला जायला लागत आहे. चला हातपाय धुवायला जाते. आपण आलो आता इथं तीर्थावर हातपाय धुवून घेतो आधी पहिलं, नंतर देवांचं दर्शन घ्यायचे. अश्विनीची मैत्रीण पण भेटली तिला, ललिता. मासे आहेत का? हो, चावतंय पायाला. हे गायमुख आहे. काय ते? गायमुख. गायमुख आहे. पाणी येतं. इथं खाली गायमुख आहे. शिवरात्रीला का फुल गर्दी राहते, त्याच्यामुळं काय दाखवता येत नाही शिवरात्रीला हे सगळं. तसं शिवरात्रीला तुम्हाला दाखवतो परत एकदा. काय नाही, आवर घेऊन असे बुडवणारच्या वर. आता आपण हातपाय धुतलेत. आता दत्त मंदिराचं दर्शन घेऊया. पहिलं दत्त मंदिराचं दर्शन घेतोय आता हातपाय धुवून. हे दत्त मंदिर आहे टाके सर्व तीर्थाचं पहिलं. दत्त मंदिराचं दर्शन घेतलं मित्रांनो आपण. आता अजून पुढं जाऊ. बरेच मंदिर आहे तिथं. गणपतींचं मंदिर आहे इथं. हे जाटाई मंदिर आहे मित्रांनो. तुम्हाला याची माहिती नंतर सांगतो मी बाहेर गेलो. रामानी पाणी पाजलं होतं इथं जाटाई पक्षाला. चला बाहेर गेलो, दाखवतो आता तुम्हाला. इथं इच्छापूर्ती गोटा काढते तिथं. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होती इथं. आपल्या परिवाराला काढून निघतोय का नाही गोटा पाव यांना, आता यांची इच्छा पूर्ण होती का नाही. आपल्या परिवारचे आहे ना, त्याच्यात परिवारचे आहे ना, दुसऱ्याचे वेगळे वेगळे नाही. हां, काढून द्या ना. काढला त्यांनी. काढलं नाही, तुम्ही काढला, काढून द्या. चांगलं लांब दिसतंय रे. त्यांचा हात नाही पुरला, त्यांची काही इच्छा पूर्ण नाही झाली. पाव बरं यांना होते का ते बोलते तुम्ही काढून तिला द्या. यांना पण नाही निघाला गोटा. या काकांना पाव बरं निघतोय का? मनातली इच्छा पूर्ण होती इथं. मावशी जरा साईड द्या ना साईड. यांना निघालाय गोटा, यांची इच्छा पूर्ण होईल. हा, त्यांना नाही निघाला, त्यांच्या मिसेसला नाही निघाला, पण त्यांनी काढलाय गोटा.
आता हा जो काढलेला गोटा येतो तिकडं खाली तीर्थ काय गायमुख दाखवलं तुम्हाला, तिथं गायमुखामध्ये जाऊन धुवून आणायचं, म्हणजे त्यांना त्या गोट्याला आंघोळ घालून आणायची गायमुखामध्ये. ते चालले आता गायमुखात आपलं गोट्याला आंघोळ घालायला. इथं समोर गायमुख आहे, गायमुखात आंघोळ घालायला लागते त्या गोट्याला. परत त्याच्या पहिल्या ठिकाणी जिथे तिथं नेऊन ठेवायला लागते. इथं धुवायचं आणि परत नेऊन ठेवायचं. आता गोटा ठेवून राहिलेत ते. माऊली इकडने माऊली इकडने. आता राम मंदिरामध्ये चाललोय. राम मंदिराला त्र्यंबकेश्वरला जी दिंडी आहे ती इथे येऊन आता त्यांचं भजन चालू आहे ना. हा भजन चालू आहे इथं. त्र्यंबकेश्वरला चालल्या त्या दिंड्या. त्र्यंबकेश्वरला जायच्या आधी इथं टाकेतला येतात राम मंदिरात. इथं भजन चालू आहे. राम मंदिर आहे मित्रांनो ही. कोणती देवी? भवानी मातेचं मंदिर आहे. राम मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला सती मंदिर लागते इथं. राम मंदिरातून आता आपण मनोकामनेश्वर महादेव मंदिरामध्ये चाललोय. तुमचं दर्शन झालंय का? यांचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय आतमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये. इथं नंदी महाराज आहे, पुढं कासं आहे. महादेवाची पिंड आहे इथं. पुढं दर्शनाला पाय पडायला ते काय घाली ती लगेच पाय पडलं घाल ना. स्मारक आहे इथं. साकेतवासी महंत श्री राम लखनजी महाराज यांचे स्मारक आहे. डाव्या बाजूने दर्शनास जाणे.
महाराजांचं स्मारक आहे का? लखनजी महाराज. देवी अंबिका मातेचं मंदिर आहे. मित्रांनो आपण आलो आता इथं खाली. हे किती तीर्थांचं पाणी इथं? 7 तीर्थांचं पाणी आहे. इथं वरती जटायू पक्षी आहे. त्याला तुम्हाला समोरून दाखवते जटायू पक्षी. जेव्हा रावणाने सीतेमातेचं अपहरण केलं होतं तेव्हा जटायू पक्षाचं आणि रावणाचं युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये रावणाने जटायू पक्षाचे पंख छाटले. तेव्हा तो रामाची धावा करत होता. रामाला तिथे पाणी नसल्या कारणाने त्याने तिथे एक बाण मारला आणि सर्व तीर्थांना तिथे यायची अनुमती दिली. तिथे सर्व तीर्थ आले. फक्त एक तीर्थ असं होतं का त्याचं पाणी लवकर आलं नाही, त्याच्यामुळे जटायू पक्षी वाचू शकला नाही. हे 7 तीर्थांचं पाणी मित्रांनो. इथं समोर तुम्ही बघू शकता जटायू पक्षी. मित्रांनो आता चाललोय घरी. आपलं मंदिर दर्शन झाले पूर्ण. आज भरपूर गर्दी मंगळवार असल्यामुळं. थांबा तुम्हाला दाखवतो गर्दी. गर्दी बघू शकता मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. मित्रांनो घरी पोहोचलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.